आवाज आहे. हॅलो 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 बेस कमी करा. ले गुराचे हित हा ले गुराचे हित
करीला भवेण प्रेत करीला भावीन करीला भावीन करीला भावीन करीला भावीन करेला भावीन प्रीती करेला भावीन सारे बनेदान निता दादा पुनी निनी म बाबा ग मामा सा गा गा निता दा गा 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 मा मा पापा पानी निनी दा गा 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 मा मा पापा पानी निनी दा गा 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 मा मा पापा पानी निनी दा निता दा पुनी नि म बाबा ग मामा सा गा गा निता दा गा 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 मा मा पापा पानी निनी दा गा 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 मा मा पापा पानी निनी दा गा 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 मा मा पापा पानी निनी दा निता दा पुनी नि म बाबा ग मामा सा गा गा निता दा गा 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 मा मा पापा पानी निनी दा गा 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 मा मा पापा पानी निनी दा गा 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 मा मा पापा पानी निनी ग मा पानी निनी साने ब म ग म ग साने ब म ग म ग करीला ब साने ब म ग म ग ग सा करीला भावीन साने साने ब म ग म प म ग म ग सा साने साने ब म ग म प म ग म ग सा साने साने ब म ग म प म ग म ग सा ग म प ग म पानी दा ग म प ग म पानी दा ग म प ग म पानी दा साने ब म ग म प म ग म ग सा साने ब म ग म प म ग म ग सा साने ब म ग म प म ग म ग सा ग म प ग म पानी दा ग म प ग म पानी दा ग म प ग म पानी दा साने ब म ग म प म ग म ग सा साने साने ब म ग म प म ग म ग सा साने साने ब म ग म प म ग म ग ग म पानी दा पानी दा पानी दा पानी दा ग म पानी दा पानी दा पानी दा पानी दा ग म पानी दा पानी दा पानी दा पानी दा साने साने ब म ग म प म ग म ग सा साने साने ब म ग म प म ग म ग सा साने साने ब म ग म प म ग म ग सा ग म पानी दा पानी दा पानी दा पानी दा ग म पानी दा पानी दा पानी दा पानी दा ग म पानी दा पानी दा पानी दा पानी दा साने ब म ग म प म ग म ग साने ब म ग म प म ग म ग साने ब म ग म प म ग म ग ग म पानी दा 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 ग म पानी दा करेला भावीन करीला भावीन
करीला भावीन प्रीती करीला व्हायची कळबळ्या
स्थलानि श्रवादापणदार्य दक्षम समाधिस्तमूर्ती मज ज्ञानदेव पांडुरंगा करू प्रथम म्हणून दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला भंग विकू कमी असू द्या. अखिल कोण ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्य जगासमोर मांडणारे किंचित निष्ठावंत वात्सल्यपूर्ण देवनिवास जगद्गुरु जगदवंदनीय जगतमान्य वैराग्यमूर्ती तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अखंडितपणे संतांचं महात्म्य सांगणारा अभंग सेवेसाठी निवडलाय. तसं याच्यामध्ये ज्यांचं कौतुक आहे ते संत आहेत, पण संतांना ज्यांची उपमा दिली आहे ती माय आहे. लक्षात ठेवा, आपण मराठी व्याकरण फार गांभीर्यानं शिकलंय. मराठी भाषा प्रबळ आहे, त्याच्यामुळे तिचं व्याकरण सुद्धा थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस उपमा लावायची असते त्यावेळेस ती गोष्ट ज्या गोष्टीला उपमा लावायची त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असली पाहिजे, बरोबर. त्याच्याशिवाय एखाद्या गोष्टीला तिची उपमा लागली जात नाही. अर्थात एखाद्या माणसाचं विशाल हृदय आहे, विशाल ही उपमा आम्ही एखाद्या वस्तुस्थितीने सांगायची गेली तर पर्वताप्रमाणे विशाल आहे, एखाद्या व्यक्तिमत्वाप्रमाणे विशाल आहे. अगदीच तसं या अभंगामध्ये उपमा आईची दिली आहे, वर्णन संतांचं केलंय. हे पहिल्यांदा गांभीर्यानं लक्षात घ्या. ज्यांचं कौतुक आहे किंवा ज्यांचं सामर्थ्य सांगितलंय ते संत आहे, पण त्यांना म्हणताना असं म्हटलंय की तुमचं आणि माझं नातं आई सारखं आहे किंवा असावं अशी माझी विनंती आहे. का बरे? मग त्याच्यामध्ये उदाहरण तुकोबाराय देतात. मला या विश्वात एकमेव नातं जे सिद्ध वाटतंय, शब्द गांभीर्यानं घ्या, सिद्ध वाटतंय, जे सत्य वाटतंय, जे तत्वशील वाटतंय किंवा अखंडितपणे जे परिपूर्ण वाटतंय ते आईच आहे. मला दुसरं नातंच सापडलं नाही की मी तुम्हाला त्याची उपमा द्यावी. मग मी देवालाही मागणी करताना एवढीच मागणी करतो की फार काही नाही होता आलं देवा तर कमीत कमी आईबाप तरी व्हा. कारण आईबाप असं व्यक्तिमत्व आहे जे निस्वार्थीपणे अखंडितपणे आमची पाठराखण करताय. मग आम्ही लेकर देवा अनाथ अपराधी पतित आगळा परी माया वेगळा नका करू. मग हा स्वभाव आईचा आहे. लावणीया हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी, हा स्वभाव तुमचा आहे. त्याच्यामुळे या दोन्ही मधलं साम्य मला अखंडितपणे दिसतं. आता देव आणि संत हे एकच स्वरूप असल्यामुळे वर्णन करताना नाव देवाचं घेतलं काय आणि संताचं घेतलं काय, उद्दिष्ट एकच आलं. कारण देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून आजचं या औचित्यासाठी घेतलेला अभंग आईच्या कौतुकास्पद जरी असला तरी वर्णन संतांचं आहे. म्हणून प्रामुख्याने पहिल्यांदा ते तुम्हाला अखंडितपणे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आता आजचं बोहीर कुटुंबियाच्या त्यांच्या आईच्या 13वी निमित्ताने दुखवट्याच्या निमित्ताने आजचा नामसंकीर्तनाचा सोहळा सर्व बोहीर कुटुंबियाच्या माध्यमातून राधाबाई बोहीर यांच्या 13व्या निमित्त आजचा हा सोहळा त्यांचे 3ही सुपुत्र भगवान दादा, वसंत दादा, संतोष दादा आणि त्यांच्या 6 मुली, 22 नातवंड, 3 सुना. बघा सोपं आहे नाही का? एवढं मोठं कुटुंब असल्यावर ही तर राजकारणी माणूस असला तरी खपून जाईल, घरचंच मतदान एवढं दादा, त्यामुळे विषय नाही. अगदीकपणे ज्यांनी ही सेवा इथे उपस्थित केली आहे बहिर कुटुंबियाचे मनस्वी आभार. त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून कौतुक नाहीये, पण आईचा त्याग लक्षात घेऊन त्यांनी हा सोहळा इथे उभा केलाय. कारण गरुड पुराणाच्या नियमानुसार किंवा आपल्या शास्त्राच्या नियमानुसार पतना त्रायती इति पुत्रा, हा हे आपलं शास्त्र सांगतं, तसं इथे लावायची गरज नाहीये. जे मायबापाला पापातनं वाचवतं त्यालाच सुपुत्र म्हणावा किंवा पुत्र म्हणावा असं वर्णन असल्यामुळे इथे त्याला साजेसा सोहळा असणं गरजेचं होतं. आता आम्ही विचारलं, आम्ही शास्त्र पुराणांच्या जरा व्यतिरिक्त असणारी प्रापंचिक माणसं आहोत, आम्हाला पटकन शास्त्रवेद पुराण कळतील असं नाहीये ज्ञानोबा, आमचं जरा अवघड आहे. माऊली म्हणले हरकत नाहीये, महाराज म्हटले तुकोबाराय हरकत नाहीये, हे नाही जमलं तरी तुम्हाला मोक्ष आहे. फक्त मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. जर मोक्षाचं साधनच म्हणाल तर माऊलींचं मत आहे नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापै चणवांतरीचे. अखंडितपणे एकतत्वी नाम दृढ धरी म्हणा हरिसी करुणा येईल तुझी, तू मोक्षाला मिळणारच आहे. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा, हा विश्वास चालूनच हा संकीर्तन सोहळा इथं उभा केला की यदा कदाचित. कारण आता बघा अंत्यविधीमध्ये आमच्याकडनं काही कमी पडलं असेल,
आता 13व्या विधीमध्ये आमच्याकडनं काही कमी पडलं, मासिकांमध्ये आमच्याकडनं काही कमी पडलं, श्राद्धांमध्ये नैमित्तिक कर्मामध्ये आमच्याकडनं काही कमी पडलं, तर आम्ही प्रायचित्त कर्म तरी करावं. आणि त्या हिशोबाने कर्माचे 5 प्रकार आहेत: नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, निषेध कर्म, प्रायचित्त कर्म आणि काम्य कर्म. हे 5 प्रकार आहेत. नित्य, हरिपाठ, काकडा हे वैष्णवाची नित्य कर्म. प्रापंचिकाच्या नित्य कर्मामध्ये जगाच्या मालकाला स्मरण केल्याशिवाय काम चालू करू नये हे नित्य कर्म. नैमित्तिक जे आपण आज करतोय, निमित्तानं केलेलं कर्म. काम्य जे पोटासाठी करतो, उदरनिर्वाहासाठी. निषेध जे करायचं नसतं. आणि प्रायचित्त गंगा स्नान वगैरे. यदा कदाचित आमच्याकडनं काही चुकलं असेल, पण पुन्हा एकदा गांभीर्यानं घ्या, चुकून झालेली चूक माफ केली जाते. वाक्य कळतंय? चुकून झालेली चूक माफ केली जाते. मुद्दाम केलेली आणि जाणीवपूर्वक केलेली चूक जगाच्या बापाच्या दारात माफ केली जात, त्याचं प्रायचित्त तुम्हाला भोगावंच लागतं. हे लक्षात ठेवा. अदश्यमूलान्य अनुसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. मग वैष्णव कुणाला म्हणावं? क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ताही गतिर्दुःखम देहवदभीर व्याप्यते. ज्याला देह गेल्याचंही दुःख नाही, ज्याला देहाची आसक्ती आहे, त्याला वैष्णव म्हणावं. काळाचेही काळ गडिवाळ विठ्ठलाचे. वैष्णव कुणाला म्हणावं? ज्याला मृत्यूचंही भय वाटत नाही, त्याला वैष्णव म्हणावं. आणि हा वैष्णव एकदा झाला की मग जन्माचं सुख नाही आणि मृत्यूचं दुःख नाही, कारण जाणीव आहे वाहे माऊलीचे. आम्ही आमची काळजी का करावी? जर आमची काळजी करणाराच जगाचा बाप आहे, संत महात्मे आहेत, तर तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू. मग आम्हाला विनंती एवढीच, तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. आम्ही काळजीच करत नाही ना. घालोनिया भार राहिलो निश्चिंती, निर्विले संती विठोवासी. मग संत काय आणि परमात्मा काय? संगत मिळाली, जगाच्या बापाचा सामर्थ्याचा आनंद कळाला, आम्ही प्रत्येक दुःखातनं मुक्त झालोय. आमच्याकडे कर्मच राहिलं नाहीये. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. कर्मच पांडुरंग झाला, मग दुःखाचं कारण नाही. जर कर्मच नाही तर दुःख नाही, कारण संत म्हणजे कर्मबंधनात न बांधलेलं व्यक्तिमत्व आहे. इथे कुठल्याच प्रकारचं संतांना कर्म नाहीये. संत कर्मबंधनात गुंतलेलेच नाहीयेत, कारण त्यांच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे लवलेशही नाहीये. आमच्याकडे ते असल्यामुळे आम्हाला दुःख आहे, यातना आहे, त्याच्यामुळे आम्हाला तरायचंय. आणि या तरण्यासाठी वाहे माऊलीचे. आम्हाला ज्याची गरज आहे तो जगाचा बाप आहे आणि संत स्वरूपाने आम्हाला हवा आहे. मग आम्हाला विश्वास आहे, आम्ही ज्या दिवशी जगाच्या बापाला सारथी म्हणून स्वीकारू, तेशा मन समुद्रता मृत्यू संसार सागरात वहमी नचरात पार्थमय्या वैशित चेतसा. हे पार्था, अखंडितपणे जर मी तुझा सारथीपणा करतोय, चिंता कशाची करतोयस? ज्यांना मारायचंय ते जरी तुझी असली तरी सुद्धा ते तुझी आहेत, हा तुझा भ्रम आहे. तू त्यांना मारलं नाही, ते तुला मारल्याशिवाय. मग डोळे झाकून माझ्यावर विश्वास ठेव. मी जे सांगतोय त्या धर्मानं वाग. मी जे सांगतोय तोच धर्म आहे. लक्षात येतं? जो जगाचा बाप सांगतोय तोच धर्म आहे. आमच्यासाठी बाकी कुठल्याच गोष्टीमध्ये गुंतणं कल्पना आहे, द्वैत आहे, दंभ आहे, असत्य आहे. आमच्यासाठी सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, हे आम्हाला स्वीकारता आलं पाहिजे. पण आमचा भ्रम कसा आहे देवा? योग याग विधी हे नेनू हे सिद्धी वायाची उपाधी. आम्ही विनाकारण चुकीच्या गोष्टीमध्ये गुंतलेली माणसं आहे. कर्मकांडापेक्षाही आमच्या ठिकाणी कर्म योग्य असावं. तुका म्हणे सत्य कर्माभावे साह्य कातलिया भय नरका जाणे. बरं, कोणीतरी मला म्हटलं, ताई नरकात गेल्यावर जाळतात का? मी म्हटलं, एवढी काय काळजी करता दादा? आपल्यासारख्याला नरकात जाऊन जळायची काय गरज आहे? जो जिवंतपणे दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतोय तो नरकातच जळतोय की. त्याला मेल्यावर वेगळा नरक भेटेल याची चिंता कसली? आपण आता तरी कुठे सुखी आहोत? मृत्यू लोकात येऊन जगाच्या बापाने मानवी देह देऊन सुद्धा ज्याच्या मुखात देवाचं नाव नाही तो नरकातच आहे. त्याला वैकुंठ मिळेल ही अपेक्षा भ्रम आहे. मग विनंती आहे देवा, मला कळावं की ज्यांच्यामुळे मी आहे त्यांच्या सानिध्यात राहणं माझ्या हिताचं आहे. मग गोमटे ते करा माझे भार उजे तुमासी. मग आम्ही संतांना म्हणतो, आम्हाला आमचं कळत नाही, एवढं आम्हाला कळत. कळतंय का? आम्हाला आमचं चांगलं कळत नाही, एवढं आम्हाला कळतं. मग आमचं चांगलं तुम्हीच करा, कारण आम्हाला कळत नाही. आमची अवस्था कशी आहे? आम्ही अशा भ्रमात आहेत. आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. स्वतःच्या स्वतःलाच महंत मानणारी माणसं जगाच्या मालकाशी समरूप होऊ शकत नाही.
मग आमची अवस्था अशी झाली आहे, हे जळेविन बुडविती आगेविन जाळीती न सांगता कवळती प्राणी याते, हे शस्त्रविन साधिती दोरेविन बांधिती ज्ञानी अस्त्रिवती पैज लावणी, हे चिखलेविन रोविती पाशेविन गोविती कवना जोगेन होती आतवटपणे, ज्याने सत्याचा बोकसा काढिला मग असत्य तृणकुटा भरिला, हा दंभू रुडविला जगी ही, हे ज्ञान निधीचे भुजंग, हे विषय दरीचे भाग, हे भजना मार्गीचे मांग मारकचे. यांनी काही आम्हाला देवापर्यंत पोहोचू दिलं नाही. मग आम्ही म्हटलं हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे पाय. आम्हाला पर्यायच राहिला नाही. आम्हाला शेवटी ज्ञानेश्वरी आणि गाथा याच्याशिवाय तरलं जाईल हे शंकाच वाटायला लागली. मग आम्हाला याचाही विश्वास बसला की जसा जगाच्या मालकाचा स्वभाव आहे अगदी त्याचप्रमाणे त्याच्यापेक्षाही वरचढ संतांचा स्वभाव आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. बघा देवाचा विषय आहे. देव दोनच गोष्टीसाठी येतो, भक्ता राखे पायाशी दुर्जनाशी. पण संत प्रत्येकासाठी येतात. आता प्रत्येक सजीवासाठी येतात का? नाही. तर जड भिंतही ज्यांनी चालवली त्यांना ज्ञानोबा म्हणावं, रेड्यालाही ज्यांनी बोलवावं त्यांना ज्ञानोबा म्हणावं, आणि आपल्यासारख्या गाढवालाही ज्यांनी घोडं करावं त्यांना ज्ञानोबा म्हणावं. लक्षात येत आहे? म्हणजे जीवही तारला, जडही तारला, प्राणीही तारला. उद्धराया जड जीव. अखंडितपणे सजीव आणि निर्जीव दोन्ही सामर्थ्याने भक्ती मार्गाला लावायची ताकद संतात आहे. भेदभाव कुठलाच नाहीये. बर जातवीत गोत कुळशिळ मात भजे का त्वरित, हे संतांनी अगतिकपणे सांगितल्यामुळे आम्हाला तुमच्यावर विश्वास बसला. आम्हाला कळलं तुमचा जन्मच आमच्यासाठी. खूप ताकद आहे. कुणीतरी म्हटलं जर भगवंताचं नामचिंतन घेतलं तर कर्मबंधनातून सुटतं का? आता तुम्ही भ्रमात राहू नका. अंधश्रद्धा परमार्थात नसावी. देवाचं नाव घेतल्यावर परिस्थिती बदलत नाही. देवाचं नाव घेतल्यावर परिस्थिती बदलायचं बळ येतं, म्हणून देवाचं नाव घ्यायचं असतं. हे अखंडितपणे लक्षात ठेवा. आपण जो आपल्या स्वार्थासाठी परमार्थ करतोय आपण सगळेच, त्याच्यामुळे आपल्याला जगाच्या मालकाची व्याप्ती अजूनही कळलेली नाही. संतांच्या दृष्टीनं जी व्याप्ती आहे, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपार आमोपा पांडुरंगा. मग ब्रह्म विष्णू महेश ही स्वरूप जरी वेगळी असली तरी जो माझा पांडुरंग परमात्मा ज्या स्वरूपाने आमच्या समोर आला तो विश्वरूप आहे, तो अपार आहे, तो अमाप आहे. मग माऊलींच्याच मतानुसार सर्वा घटी राम देहा देही. मग ज्ञानोबारांच्याच मतानुसार भरला घनदाट हरी दिसे. हे जे स्वरूप आहे हे अगतिकपणे विश्वरूप असल्यामुळे आम्हाला त्याची ओळख करून घेण्यासाठी संतांच्या सानिध्याचं फार महत्व वाटलं. जगद्गुरु तुकोबाराय अखंडितपणे सांगतात माझ्यासारखा, आता तुकोबारांना म्हणायची गरज नाहीये माझ्यासारखा, पण ते म्हणतात माझ्यासारख्याला सुद्धा तारायची ताकद संतांमध्ये आहे ज्यांनी अखंडितपणे मला तारलंय. मग ज्ञानियांचे ज्ञानी सुद्धा म्हणतात संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती. देवाला जवळ करायचं. नामदेवराय आणि ज्ञानोबाराय जेव्हा तीर्थयात्रेला गेले त्यावेळेस नामदेवराय जातच नव्हते. कटेवरी कर नाही ज्या देवाचे न घेमी तयाचे दर्शन. जरा निष्ठावंत भक्त. पण पांडुरंग परमात्म्याने सांगावं नामा कुठे जातायत हे महत्वाचं नाहीये, तुम्ही कोणासोबत जाताय हे महत्वाचं आहे. तुम्ही आयुष्यभर जे माझं नाव घेतलंय त्याची फलप्राप्ती आहे की तुम्हाला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा सहवास मिळतो. हे सामर्थ्य तुमच्याकडे येतं. सांगणारे पांडुरंग परमात्मा आहेत. ज्यांच्याविषयी सांगतायत ते ज्ञानोबाराय आहेत आणि ज्यांना सांगतायत ते नामदेवराय आहेत. लक्षात घ्या. संतांना सुद्धा संतांचं महात्म्य कळवून घेणं गरजेचं असतं. आणि ज्या दिवशी हे तीर्थयात्रेला निघाले वाराणसीमध्ये, काशीमध्ये, उत्तर प्रदेशामध्ये ज्ञानोबारांनी पाऊल ठेवला. साक्षात काशी विश्वेश्वर न्यायला आले ज्ञानोबारांना. मग नामदेवराय माघारी गेल्यावर पांडुरंग परमात्म्याला सांगतात देवा डोळ्याने पाहिलं अधिकार संतांचा, ज्ञानियांचा हात प्रेमे धरी विश्वनाथ. ते बोलत चालत दोघे आले गंगेयात. ज्ञानाबाईंच्या पायी मिठी मारी गंगा माई. नामा म्हणे सोडाबाई ज्ञान देव सर्वा ठाई. हा अधिकार ज्ञानोबांचा नामदेवरायांनी सांगितला. जे नकार देत होते संगतीला ज्ञानोबारायांना म्हणतात अहो गंगा माई इथे कुठे मिठी मारताय माऊलींच्या चरणी. तुम्ही जिथे जिथे वाहत जाल तिथे तिथे माझ्या ज्ञानोबारायांचा अंश आहे, माझ्या माऊलींचा अंश नाही अशी एकही जागा विश्वात नाही. कधी कळलं? संत संगतीने. मग नाथ बाबा म्हणतात स्नान केली या गंगा पवित्र करी सकळ जगा. ती गंगा ही निज पाप भंगा तुमच्या चरण संगा विथंगा. मग मोक्षाचं साधन सांगताना नाथ बाबा म्हणतात ज्या गंगेला पवित्र व्हायला तुम्ही जाता ती गंगा पवित्र व्हायला संतांकडे येते.
मग जाऊ द्या ना. तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. मग आम्ही तुम्हालाच नतमस्तक होतो, कशाला व्याप्ती वाढवायची? असं खाऊयात ना. असं कशाला? जड जाईल, पोटही भरायचं नाही आणि त्रासही होईल. मग एक काम करूया, अगदीकपणे देव समजून घेण्यासाठी संत समजून घेऊया आणि संत समजून घेण्यासाठी आईचं मातृत्व समजून घेऊया. येत आहे लक्षात? कारण इथं वर्णन आईचं असल्यामुळे तुकोबाराय म्हणतात ती माय आहे. कशी आहे? करी लाभाविन अशी संत माझी माय. बर आईच का बरे तुकोबा? बाप म्हणायचं. पुंडलिकानं मायबापाच्या कमरेत लाथ घातली, बाप दारात पडला. बाप आहे तो. वाईट वाटलं त्याला, डोळ्यातनं पाणी आलं त्याच्या. आईने अगदीकपणे विचारलं, लागलं का हो? बाप म्हटला, लागलं बाई, पण इथे नाही, इथे. शरीराचं लागणं सांगताही येतं, दाखवताही येतं आणि नीटही करता येतं. मनाचं दुखणं दाखवताही येत नाही, आपल्यानंच दिलेलं असेल तर सांगताही येत नाही, आणि नीट करायचं म्हणशील तर एकदा गेलेला तडा भरून निघत. इथे फार लागलं बाई. अहो जाऊ द्या ना. काय जाऊ द्या ग? शास्त्रवेदांचा अभ्यास करणारं व्यक्तिमत्व आहे माझं. लोकांना ज्ञान सांगतो मी, प्रवचन करतो मी. मी जगाला सांगावं संतती याला म्हणायची. आज कुठल्या तोंडानं जगाला म्हणायचं? संतती याला म्हणायची. पोरगा जन्माला यावा म्हणून नवसा सायासा करणारे आपण, त्याच्या वृद्धिंगतेसाठी योग याग करणारे आपण, आज त्या संततीनं कमरेत लाथ घालावी हे दुर्दैव जगाच्या बापानं पदरात टाकावं. याच्यापेक्षा जीव सोडलेला बरा की ग. कशाला त्रागा करताय? का करू नये ग बाई? बाप आहे मी. दाखवत नाही म्हणजे मला माया नाही असं नाही ना ग. वाईट वाटतच की. कोणीतरी म्हटलं माझा बाप मेला. मी म्हटलं वेड्या तो कधीच मेला होता, आता फक्त जीव गेला. काय वाटतं तुम्हाला? बाप मेल्यावर बाप मरतो का? माझ्या मतानुसार नाही. ज्या दिवशी 4 माणसात तुम्ही बापाचा अपमान करता त्याचं बाप पण तेव्हाच मरतं की रे. जेव्हा भर वयात तुम्ही व्यसन करून येता त्याचं बाप पण तेव्हाच मरतं की. तुम्हाला असं वाटतं का की शरीर जिवंत राहिला म्हणजे माणूस जिवंत आहे? असं नाहीये. मग आम्ही म्हणावं हे सत्य स्वीकारण्यासाठी थोडस बळ द्या विठ्ठला. हे जग असंच आहे. आई म्हणावी जाऊ द्या ना हो. लहान होता मांडीवर तेव्हा लाता मारायचा की आता मारल्या म्हणून काय झालं? बाप म्हटला बाई आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ते खोटं नाही. तेव्हाच्या वेगळ्या, आताच्या. तुझं मन मोठं असेल बाई, माझं नाही. आई म्हटली जाऊ द्या ना. कसं सहन करतेस ग? एवढं विशाल मन आणतेस कुठून? एवढं शुद्ध अंतकरण कसं काय निर्मित करतेस ग बाई? अगं लाता घालून बायकोच्या प्रेमापोटी काढलंय त्याने आपल्याला, जगासमोर अपमानित केलंय, तरी तुला कसलाच त्रागा होत नाही. कसा होणार आहो? नाळ तोडून जन्माला घातलाय. नाव वेगळंय आमचं, शरीर वेगळंय आमचं, आत्मा एकच. ऐसा माते भाव, ऐसा माते भाव, ऐसा
कुठेही असते, जिचा आत्मा आपल्या पिल्लांमध्येच असतो, आपल्या लेकरांमध्येच असतो, हा आईचा स्वभाव. पर ज्ञानोबराय म्हणतात, किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या ये उदरा, तो मातेचा सोयरा की तुला पा. सगळ्यात जवळचं नातंच आई लेकराचं आहे. तेच परमात्म्याचं ना आपलं असावं. इतकी अगतिकपणाने जिनं आमची अखंडितपणे सेवा केली ती माय. हे विशाल हृदय आम्हाला आईच्या नंतर फक्त संतांमध्येच दिसून येतं. मग ते ज्ञानोबा तुकोबा सगळेच. इतकं विशाल हृदय. 17-18 वर्षाची तरणी बांडपुरगी जगद्गुरु तुकोबांच्या दारामध्ये उभी आहे. डोळ्यात पाणी आहे तिच्या. तुकोबांनी विचारावं, माय कशाला रडतस का? विष्णुदास आहेत आपण कुठल्याही परिस्थितीत रडायचं नसतं. आपण मृत्यूलाही हरवणारी माणसं आहेत. आपण काय रडायचं? आपण रडवायचं, माणसांना नाही. रडती माया मोह रात्रंदिस यांना रडवायचं. तू कशाला रडतस बाई? काही नाही तुकोबा, लहानपणीच लग्न झालं, कळत नसायच्या वयात संसार पदरात पडला आणि त्याच्यानंतर कमीच वयात नवरा गेला. नवरा गेल्याचा सगळा कलंक समाजाने माझ्याच मस्तकी मारला. मीच कपाळ करंटी, मीच अलक्ष्मी, मीच उलट्या पायाची, मीच दुर्दैवी. मीही मान्य केलं. समाजाला कुठं पावित्र्याची पावती देत फिरायचं. ठीक आहे म्हटलं. बाई म्हटलं की पहिल्यांदा बाई असण्याचा दोष, आणि त्यातूनही कुटुंबात काही घडलं तर तुझ्यामुळे घडलं याचाही दोष. तुम्ही आई आहात, मला शुद्धांतकरणाने एका प्रश्नाचं उत्तर द्याल का? नवरा मरणं बाईच्या हातात असतं का? आणि जर असतं तर बाईने मरू दिलं असतं का? कधीच नाही. तेवढा स्वार्थ तर बाईने साधलाच असतं, पण ते नाहीये हातात. ललाटी जे लिहिले न पुसेगा काही केले. ज्ञानोबाराय म्हणतात, सटवीचे राती जीवन विसंबे वाती ते ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. 5व्याच दिवशी सटवी माथ्यावर मृत्यू लिहिते, हे सत्य आहे जे कोणीच नाकारू शकत नाहीये. मग का देवा? एखादा माणूस गेल्याचा दोष एखाद्या बाईला का? तिने कोणाचं औक्षण करायचं नाही, बाई तिचा नवरा मेला. तिने सवाशिनीला कुंकू लावायचं नाही, तिचा नवरा मेला. तिने पूजेत पुढं बसायचं नाही, तिचा नवरा मेला. अरे हे सगळं दिसतं तुम्हाला, पण त्या बाईनं नवरा नसताना सत्व पातिव्रात्य सांभाळून समाजाला तोंड देत आपली लेकरं मोठी केली, हे नाही दिसलं तुम्हाला? जी आई त्या पंढरपुराची विठ्ठल आणि रखमाई दोन्ही झाली, ज्या बाईनं आपल्या लेकरांना नवऱ्याचा आधार नसताना वैभवाला नेलं, गरिबीतनं मोठं केलं, ती आई दिसली नाही तुम्हाला? तिचं कर्तृत्व, तिचा त्याग नाही दिसला तुम्हाला? अरे नवरा मेला त्या दिवशीच बाईला मरावं असं वाटतं. ती जगते ती लेकरासाठीच की, त्यात तिचं काही राहतं? मग ती बाई म्हटली, अहो तुकोबा नवरा गेला, ठीक आहे, रडतस कशाला? नाही तुकोबा, आजपर्यंत कधीच डोळ्यातनं पाणी येऊ दिलं नाही, कारण मला माहित होतं माझ्या पाण्याचाही चुकीचा अर्थ काढला जाणार आहे. येऊ दिलं नाही, पण तुमच्याकडे बघून राहावलं नाही. आजपर्यंत कधीच कोणाला काही सांगितलं नाही, कारण माहित होतं बाई आहे, मी जर कोणाला दुःख सांगायला गेले आणि मदत मागायला गेले तर त्याच्या बदल्यात माझं बाई पण मागितल्याशिवाय कोणीच राहणार नाही. सत्वाने जगायचं होतं, पातिव्रात्य टिकवायचं होतं, धर्माने वागायचं होतं, म्हणून स्वाभिमानाने जगत आले. नवरा मेला तेव्हाच मरावंसं वाटलं, पण तुकोबा पोटाशी लेकरू होतं. म्हटलं त्याचा काय दोष, त्याला जन्माला घालावा आणि मग मरावं. पण जसं लेकरू हातात आलं, तुकोबा बाईची आई कधी झाली मलाच कळली नाही. बाई पण संपलं, नाही पण चालू झालं. आणि आईपणात स्वतःचं कुठे काय असतं, सगळं लेकरासाठीच तर जातं. म्हणून म्हटलं त्याच्यासाठी जगावं. आज 2.5-3 वर्ष झालं लेकरू स्वाभिमानाने वाढवलंय, सामर्थ्याने वाढवलंय. कधीच कुणाची लाचारी केली नाही, कधी कुणासमोर हात पसरला नाही. बाई मग माझ्याकडे कशासाठी आलीस? तुकोबा कष्ट करता करता अंगावरची साडी जीर्ण झाली हे लक्षातच आलं नाही. माणसाला बाईचं कर्तृत्व दिसत नाही, पण एखादी अंगाची बाजू जर उघडी पडली असेल तर ती मात्र माणसं डोळे भरून बघतात. म्हणून म्हटलं एखादी साडी असेल तर देता का बहिणीच्या पदरात? तुम्ही देहूला जगवलं, मला साडी द्यायची तुम्हाला काय अवघड आहे? पण तेव्हा तुकोबांची परिस्थिती अशी होती की तुकोबांनी सगळं काही देहूला दिलं होतं. त्यांची स्वतःची पत्नी एका लुगड्यावर संसार करत होती. तुकोबाराय गरीब आहेत असं नाहीये. जावळी खोऱ्यातले सगळ्यात श्रीमंत सावकार तुकोबाराय आहेत. 65 लाखाची सावकारकी आहे तुकोबांची. आत्ताच्या हिशोबाने नाही, 450 वर्षाच्या. आत्ताचा लाख, तेव्हाचा 1000, अशा हिशोबाने 65 लाख. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या शेतकऱ्यांच्या इंद्रायणीत बुडवल्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय ही श्रीमंती जगद्गुरु तुकोबांची.
आणि पाठीमाग खुर्चीवर बसलेले तुम्ही पण टाळ्या वाजवा. हा, दोष तुमचा नाही, खुर्चीचा आहे. खुर्चीचा जरा प्रॉब्लेमच आहे. त्याच्यावर जो कोणी बसेल त्याला वाटतं मी मोठा आहे. दोष खुर्चीचा आहे, तुमचा काही नाही महाराज. टाळ्या वाजवा. त्याला काही, मला काही टाळ्यांना काही जीएसटी असते का दादा? मोफत आहे, अजून तरी टाळ्या मोफत आहेत महाराज आहे की नाही? असं एवढं बोलून सुद्धा दोघा चौघांनी वाजवलीच नाही. काही काही माणसं कीर्तनकाराची जिरवायलाच कीर्तनाला येतात महाराज बरं का. त्यांना ते मुद्दाम हसत नाही, वाजवत नाही, बोलत नाही, ते मुद्दाम करतात. ते एकदम ऍटिट्यूड मध्ये आहे. तू बोल मी आहे, तू बोल, मी बसलोय, तू बोल, मी ऐकतोय, तू बोल, येणार नव्हतो मी, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करते, बोल. एवढा ऍटिट्यूड काहीच कामाचा नाहीये माहिती. एक शुद्ध अंतकरणाने सांगते मी तुम्हाला, पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? पोटची आहे, रक्ताची आहे, तिच्याशी नातं आहे. अगदीच तसं आहे दादा. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावर आल्या पोरीत फरक वाटणार नाही, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी देव भेटल्याशिवाय राहत नाही. सामर्थ्य म्हणा की रक्ताची वहीन करतीये, पोटची पोरगी करतीये, म्हणायला काय जातंय? तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. हे फक्त स्टेटस पुरतं आहे आपल्याकडे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः, हे बोलतात फक्त माणसं. वागलेलं मी अजून पाहिलं नाही बाबांनो. अवघड आहे नाही का? कधी कधी मला नवल वाटतं, मी छत्रपतींचं कौतुक त्या गोष्टीसाठीच करते कारण हिंदवी स्वराज्य तीनच विश्वासावर उभं राहिलं: शेतकऱ्यांना सन्मान, बाईला अधिकार आणि एकात्मता. हे तीनच खांब होते हिंदवी स्वराज्याचे. सगळ्यात पहिल्यांदा सन्मान दिला, अधिकार दिला तो शेतकऱ्यांना, नंतर जगवली ती बाई. छत्रपती शिवरायांनी सगळ्यात पहिल्यांदा न्याय केला, तो सुद्धा बाईच्या विरोधातच. बाईवर अन्याय झाला म्हणूनच वय वर्ष 17 न्याय केला रांझ्याच्या पाटलाचा. काय सामर्थ्यता होती ना. आई तुळजाभवानी समोर आऊसाहेबांनी पदर पसरून उभं राहावं, छत्रपतींनी बघावं, आऊसाहेबांच्या डोळ्यात पाणी दिसतं, विचारावं, मासाहेब तुमच्याकडे बघून बळ बांधतो आम्ही, मातृत्व सांभाळता तुम्ही, म्हणून तर लेकराच्या मनगटात बळ येतं. अहो तुमच्या विश्वासावर हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघतोय आम्ही, तुम्ही रडताय. काहीतरी गांभीर्यपूर्वक झालंय, त्याच्याशिवाय तुमच्या डोळ्यात पाणी येणार नाही. आऊसाहेबांनी सांगावं, कुठल्या डोळ्यानं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघायचं बाळराज? अहो आपल्याच आया बहिणी सुरक्षित नाही तर आपण काय दुसऱ्याला न्याय द्यायचा? अहो लोकाशी 4 हात करता येतं, जेव्हा आपलीच माणसं चुकीचं वागतात तेव्हा काहीच बोलता येत नाही. कसं करायचं? झालं काय आऊसाहेब? अहो रांझ्याचा पाटील नावाचा पाटील सत्तेचा माज केला, दिवसात ढवळ्या पोरगी उचलली, आबरूची माती केली, विहिरीत ढकलून दिलं. तिची माय माझ्या समोर येऊन उभी राहिली आणि तिने मला प्रश्न विचारला, आऊसाहेब तुमच्या पोटची असती तर? निशब्द झाले मी राज. उत्तर द्यायचं तरी कसं, न्याय करायचा तरी कसा? विषय अधर्माचा नव्हता, विषय अस्तित्वाचा होता. जिथं अस्तित्व संपवण्यात आलं तिथं न्याय तरी कसा करायचा? तळपायाच्या मस्तकाला गेली राजांच्या. 17 वर्षाचे शिवराय पहिल्यांदा न्यायपीठ बोलवतात. अरे बोलवा, सांगा त्या रांझ्याच्या पाटलाला शिवरायांनी बोलवलंय. राजा मानत नाही हिंदवी स्वराज्याला. धरून आण नालायकाला, उभा कर माझ्या समोर, दोन्ही हात दोन्ही पाय कलम कर, चिळकांड उडू दे रक्ताच्या, उघडा कर, नागडा कर, मरू देऊ नको, तसाच जिवंत वेशीवर नेऊन टाक आणि पेटाव दवांडी. सांग हिंदवी स्वराज्यातील प्रत्येक कोपऱ्यातल्या माणसाला, जो कोणी आई बहिणीवर नजर वर करेल हा शोभा त्या प्रत्येकाचा रांझ्याचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही. हे सामर्थ्य या मातीचं होत. आजही फाशी मिळतीच आहे, तारखावर तारखा चालल्याच आहेत. ज्याच्यावर अन्याय झाला तो मेलाय आणि ज्याने केलाय तो जिवंत आहे. हे कलियुग आहे. बाई म्हणून कधी कधी फार वाईट वाटतं दादा. जन्माच्या आधीपासून संघर्ष करायचा सोपं नसतं आणि एवढं करून जेव्हा आईपणही मरतं ना, ती शेवटची स्टेप असते. या विषयाकडे तुकोबा म्हटले, कळतंय तुझं बाई पण मला, पण मी कशी मदत करू ते समजत नाहीये. तुकोबाची पत्नी आडोशाला आंघोळ करत होते आवली माता, जिजाबाई नाव त्यांचं, टोपण नाव आवली. पुण्याचं सासर आहे त्यांचं, गुळवे सावकाराची पोरगी आहेत, त्या श्रीमंतांची मुलगी आहेत, पण नवऱ्याच्या घरी अगदिकपणे एका लुगड्यावर संसार करत होत्या. ह्याला पातिव्रात्य सांभाळणारी स्त्री म्हणायचं. आंघोळ करत असताना अंगावरचं लुगडं वाळू घातलं होतं का तर हडकल्यानंतर, सुकल्यानंतर, वाळल्यानंतर तेच नेसायचं होतं. एकच होत. तुकोबांनी
तेच लुगडं ओढलं, तीच साडी घेतली आणि या लेकीच्या पदरात टाकली. का तर हिने साडी मागितली होती. तुकोबांची पत्नी आतनं आवाज देतेय, स्वामी तिची व्यथा ऐकताना मला विश्वास होता, तुम्ही अंगचं धोतर सोडून तिला देणार, पण तिची आब राखणार. तेवढा तर विश्वास मलाही तुमच्यावर आहे. तुम्ही तुकोबा आहात. स्वतः उपाशी राहून ज्याने देहूला जगवावं असं भगवंताचं स्वरूप म्हणजे जगद्गुरु तुकोबा. तुमच्याशी आम्ही नाही शब्दांचा खेळ करू शकत. हा, पण बायको म्हणून एक विनंती करू शकते. तुम्हाला दिसलं नसेल कदाचित, पण तुमची बायको एकाच लोगड्यावर संसार करत होती. तुम्ही कधी कधी संसाराकडे पाहिलंच नाही, त्यामुळे तुम्हाला कळलंच नाही. नाही ग, तुझ्याकडे जरी पाहिलं नावले तरी मला तुझ्यातही माझा विठ्ठलच दिसतो. माझा संसारही परमार्थच झालाय ग, त्यामुळे साडीकडे कधी लक्षच गेलं नाही. तुकोबा, ठीक आहे, हरकत नाही. मी काय करू आता? मला बाहेर यायचंय, मला संसारातली कामं आवरायची. मी काय नेसू? मी माझी अब्रू कशी राखू? घरातच विठ्ठलाचं मंदिर होतं. तुकोबाराय विठ्ठल समोर जातात. पांडुरंग परमात्म्याला म्हणतात, विठ्ठला, बायको तक्रार करत असती तर तुझ्याकडे आलोही नसतो, पण ती अधिकार मागतीये. ती हौसमौज मागत नाहीये, ती अंग झाकायला कपडा मागतीये. काय करू तुकोबा? तिलाही देणं गरजेचं वाटलं, तिला देताना बायकोचं अंग उघड पडलं हे लक्षातच नाही आलं. तुम्हीच कसं तरी करा, या लेकरांसाठी माय व्हा. देव जाणे कुठून कसं काय, पण जिथून साडी घेतली होती त्याच भिंतीवर पिवळं पितांबर येऊन पडलं, रेशमाच्या काठाचं, चंदनाच्या सुगंधाचं. असं वाटावं पंढरीच्या मालकानं स्वतःचं पितांबर जिजाबाईंना नेसायला द्यावं आणि कृतकृत्य करावं. हे सामर्थ्य त्यांच्या पदरात. जिजाबाईंनी अंगावर पिवळं पितांबर नेसावं, तुकोबारायांनी डोक्यावर मस्तक ठेवावं, अखंडितपणे पायावर मस्तक ठेवून त्या अवली मातेनं विचारावं, नवरा आहात तुम्ही, बायकोच्या पाया पडून पापात घालता का? तुकोबांनी म्हणावं, नाही ग बाई, ही साडी तुला मी दिली नाही, देव जाणे कुठून आली, पण मला विश्वास आहे अनाथाचा नाथ, तो जो जगाचा बाप आहे त्यानं तुझा आब राखला. आणि जिला परमात्म्याचं पितांबर नेसायला भेटलं तिचं सौभाग्य काय असेल, त्या पुण्याच्या चरणावर मस्तक ठेवतोय मी, अशा भाग्यवान बाईचं कर्तृत्व काय असेल. ही ताकद असतं दादा. वाहे माऊलीचे, ती आई आहे. न सांगता तुम्हा कळो येते, तिला कळतंय, मग कशाला त्रागा उगीच? जाऊ द्या ना, मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवाराया. मग देवा, तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्ट देवता, तुझा रक्षदापदी आमोते. आम्ही फक्त हरिमुखे, आम्ही एवढंच करावं, तुझ्यावर प्रेम करावं. कारण आता बघा, 3 ऋण आपल्यावर आहेत, देवऋण, ऋषीऋण आणि पितृऋण. देवाचं ऋण फेडायचंय, आवडे देवासी तू ऐका. काय करा? नामाचा उच्चार, फक्त भजन तर करायचंय, पण भजनाला काहीच त्रास नाहीये. कबीरदास महाराज म्हणतात ना, पैसा न लागे, रुपया न लागे, ना लागे कबड्डी तमड़ी, ना लागे कबड्डी तमड़ी. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. मनवा मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेत करो हरि नाम की. पैसा न लागे, ना लागे, रुपया न लागे, ना
फक्त भजन अगदिकपणे पाहिजे. कही नलगे एक भावती कारण कही नलगे एक भावती कारण काही 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 नलगे एक भावती काही नलगे एक भावती कारण काही नलगे एक भावती कारण तुका म्हणे आन तुका म्हणे आन विठाबाती करता बरोबरी तुला बसी दोरी करता बरोबरी तुला बसी दोरी तुका म्हणे आन विठाबाती तुका म्हणे आन विठाबाती करता बरोबर तुला बसी दोरी करता बरोबरी तुला तुका म्हणे आन विठोबाचे. तुकोबराय म्हटलं अहो सामर्थ्याने सांगतोय आम्ही. तुम्हाला हवाय ना मोक्षाचा अधिकार, फक्त भावनेने भजन करा. अहो मी म्हणते ऐका तरी अवधान ऐकिले दिजे मग सर्व सुखासी प्राप्त होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. शब्द देतात ज्ञानोबराय. फक्त भजन ऐका, श्रवण करा, काहीच करायचं नाहीये. तैसा मनाचा मारू न करता आणि इंद्रिया दुःख न देता इथं मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. बसल्या जागी मोक्ष, काहीच नाही करायचं. खेचरांच्याही मना सात्विकाचा पाना श्रवणाने सुमना समाधी जोडे. समाधीचा अधिकार आहे, फक्त करीती श्रवण. भजन ऐकायचंय पण त्यालाही पुण्य लागतं बरे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. कोणाचंही काम नाही, भजन गोड लागायचं कानाला. काही माणसं म्हणाले निघालो कीर्तनाला गेलो नाही, काही म्हणले गेलतो बसलो नाही, काही म्हणले बसलो मधनं चालो पटलं नाही, काही म्हणले शेवटपर्यंत बसलो कळलंच नाही. कशा चुकाच नाही तुमच्या दादा. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्ममंडपात तुमचं मन रमत नाही, तुमचा दोष नाही. ज्ञानोबराय सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला नामाचा अधिकार देत नाही, त्याला पुण्याची रास फार मोठी. भाषा माझी नाही. नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया न पावे कोणी. तुका म्हणे नाड पाप टाके हिताड. मग कोणीतरी म्हटलं ताई पाप म्हणजे काय असतं. मी म्हणलं स्वतःच चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं. अजून काय पाप हवंय की तुम्हाला काय करायचं. अहो काय करायचं नाही एवढं तरी कळावं. काय करायचं हे जाऊ दे हो, पण काय करायचं नाही एवढं तरी कळावं की नाही दादा. 7 गोष्टी आपल्यात चालत नाहीत, घोर नरकात नेतात. तुतच्च मासं मदिराच्च वेशा मुगयार्थ चौर्यम प्रदार सेवा येतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयन्ति. 7 गोष्टी घोर नरकात नेतात, ज्या कधीच मोक्षापर्यंत पोहोचू देत नाहीत. हिंदू धर्मात हे निषेध कर्म आहे. कुठलं? 7. पहिलं मांसाहार. आपल्या हिंदू धर्मात मांसाहार चालत नाही बरं का. नाही चालत, नाही बरे चालत. ही खाणारी पिणारी माणसं सप्त्याच्या पंक्तीला सुद्धा म्हणतात वरची तर्री तर्री द्या, अरे सप्त्यात तरी बाटलीतलं खालचं खा, सप्त्यात तरी सात्विक राहा का तिथेही वरचच. नका हो दादा, खाता पिता विचार करा. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चम्यम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मी परमेश्वर आहे. पंचमहाभूत मी, अनुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी. मग लपतोय कुणापासून. यांची लपायची पद्धत तर लय खतरनाक आहे. सोमवार गुरुवार खात नाहीत, बाकी दणकावून हाणतात. आणि ते सोमवार गुरुवार खाल्लेलं रे बाकीचं 5 दिवस खाल्लेलं देव काय सोमवार गुरुवारच जागा असतो का. बाकीचे 5 देवाचा डोळे झाकून बसतो. तू खा, मी बघत नाही बाळा, तू खा. किती अनलॉजिकल परमार्थ आहे. पण नवलच वाटतं मला परमार्थाचं. 10 दिवस गणपतीन बुडवताना शांताबाई वा रे वा. अरे म्हणजे आरती करणारे तुम्हीच आणि पिऊन नाचणारे तुम्हीच होय ग माय. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कोपती म्हण पोत्यात घालून आणलं पाहिजे आपल्यासारख्याला. जयाचे आहिक धड नाही तयासी परित्र पुससी काही. माऊली म्हणले तुम्हाला जगायचं कळत नाही, मोक्ष सांगण्यात काय मजा. जगणं तरी नीट करा, मोक्षाच्या गोष्टी आपण नंतर करू. पावन वगैरे पवित्र वगैरे नंतर. आणि काय कसली पवित्रता. आता पवित्र व्हायचं असेल तर हस्त पवित्र यदि दान पुण्यम, पाद पवित्र यदि तीर्थयात्रा, मुख पवित्र यदि नाम घोषम, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. यातलं काय केलं आपण. हातानं दान करतो 100 वेळा बोंबलतो, दानाचा फायदा नाही.
जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते ते ते दिजे बहुते. शेवटचा शब्द सन्मान योगे. देश काल पात्र पाहून दान करा आणि दान केल्यावर बोभाटा करू. झालं, दान केल्याचंही पुण्य आलं. बर, पाद पवित्र तीर्थयात्रा. कशाची तीर्थयात्रा? एक गोष्ट घ्यायची सोडता का तुम्ही वारीत? आला राजगिराचा लाडू द्या, आला बिस्किट पुडा द्या, आली बिस्लरीची बाटली द्या. अरे भिकारी आहे का जन्माचे? देवाने दिलंय की पोटापुरतं. बर, ज्या महाराजाला बिशी दिली त्याच्याच माड्यावर जेवायचं, लाईनीत कशाला उभं राहायचंय? बर, किती हाऊस रे. एखाद्या आजीला दात नाही तरी लाईनीत उभं राहते. म्हणलं म्हातारी जबडाच राहिला, चावणार कसं ना तुला, मग वारी कशाला, मरायला. आळंदीतला लाडू इथं आला तर काय मजा आहे त्याला. मग आता तीर्थयात्रेचं ही पुण्य गेलं का? तर प्रापंचिकांना कधीच हात घ्यायला पुढं करायचा नसतो, द्यायला करायचा असतो. लक्षात ठेवा. आता कसं आहे ना, प्रापंचिकाच्या पैशाचा नियम आहे. न्यायोपार्जित वित्तस्य दशमांशेन धीमहि कर्तव्य विनियोगस्य ईश्वर प्रीत्यर्थ इवच. 100 10 देवाला दिले की 90 नारायण सांभाळतो. 100च्या 100 खिशात घातले की खिसा फाडून पडत्यात. जोडणी अधन उत्तम व्यवहारे. जोडणी अधन उत्तम व्यवहार. जोडणी अधन उत्तम व्यवहार. जोडणी अधन उत्तम व्यवहार. उत्तम व्यवहार. जोडणी अधन उत्तम व्यवहार. जोडणी अधन उत्तम व्यवहार. जोडणी अधन उत्तम व्यवहार. उदात विचार उदात विचार उत्तमाची गोष्ट उत्तमाची उदात विचार उदात विचार उत्तमाची या न्यायाने कमवलेल्या धनाचा उपयोग काय झाला असते? स्थिर राहिलं. उत्तमची गती तो एक. कारण नियम आहे. ज्ञानोबराय म्हणतात, जे सुकडीने आपुली आत्माच्या सत्कुळीची दिदली हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. जिथं मुकुंद आहे तिथून लक्ष्मी कुठंच पळत किंवा त्रास देत नाही. आलेला पैसा जर वेदना घेऊन आला तर काय मजा आहे? पैसा फार आहे पण संकटही फार आहेत, समाधान नाहीये ना. पैसा जास्त असावा हे वावगं नाही, पण पैशात त्रास नसावा हे योग्य. ऐश्वर्य सुद्धा कोणालाही मिळत नाहीये, त्याला सुद्धा परमात्म्याची कृपाच लागते. कारण ती नारायणाची पत्नी आहे. ती नारायणाच्या कृपेशिवाय कोणाकडे जाणार? म्हणून ऐश्वर्य सुद्धा योग्य माणसाकडे येतं. फक्त ते आल्यानंतर टिकवण्यासाठी जगाच्या बापाचं नामचिंतन लागतं. आता लक्षात ठेवा, आज सामर्थ्यवंत ऐश्वर्य या भोईर कुटुंबाकडे आहे, पण त्याचं कारण त्या राधाबाईच्या गळ्यातली माळ आहे, जी सामर्थ्याने या लक्ष्मीला स्थिरावयाची ताकद देते. त्या राधाबाईंनी माळकरी असणारं व्यक्तिमत्व सांभाळावं. अखंडितपणे पैसा थांबलाच की जातोय कुठं? गावातला भारी बंगला आहे, हे लक्षात ठेवा. आणि कसं आहे ना, थोडं ऐश्वर्य आलं ना थोडं लोक नावं ठेवतात. तो विषयच आहे. नाव लौकिकाला गेलं, लोक नावं ठेवतात. एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा या भोईर कुटुंबाने केला, आता तीनही सुपुत्र प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे. मग भगवान दादा असू द्या, संतोष दादा असू द्या, वसंत दादा असू द्या, एक इंडस्ट्रियल तर आहेतच, स्वतः व्यापारही आहे, राजकारणी क्षेत्रामध्ये सुद्धा आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये परिपूर्ण आहेत, समाजसेवेमध्ये आहेत, धर्मसेवेमध्ये आहेत, अखंडितपणे आयुष्य जगतात.
पण आज त्या तीनही सुपुत्रांनी आपलं ऐश्वर्य मिळवावं किंवा टिकवावं याचं कारण आहे त्या राधाबाईंनी, त्या मारुतीदादांनी अखंडितपणे त्या लेकरांना संस्कार तेवढे प्रबल द्यावे की आलेलं ऐश्वर्य आईबापाच्या कृपेनं आलंय ही पावती त्यांनी जगाला दाखवावी. हे सामर्थ्य लक्षात ठेव. लोकांचं काय हो, आता एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा केला 2-4 तरी भावकीतले खौट बोलणारच. ते म्हणणार त्याचं काय असतंय, पैसा आहे, पैसा असल्यावर काही होतं. अरे पण वेड्या, पैसा असल्यावर काहीही होतं. पैसा असतानाही योग्य होत आहे म्हणजे संस्कार आहेत ना. वाक्य कळतंय ना तुम्हाला? हे लक्षात ठेवा. पैशाचं काय हो, किती माणसांकडे पैसा आहे. पैसा आपण सामान्य आहेत तरी खूप श्रीमंत माणसं आहेत या जगात. पण मी माणसं कशाला सांगू, संत सांगते तुम्हाला. नाथ बाबांच्या घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटातून चांदीच्या वाटीत शिवायचा. संतांमध्ये सगळ्यात श्रीमंत संत नाथ बाबा. नामदेवरायांची बायको राजाई, त्यांचं माहेर एवढं श्रीमंत होतं. राजाई माता 3.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायच्या. 350 किलो सोन्याचा पलंग होता झोपायला बर का. हा 2 BHK आपला, पण आपला ॲटिट्यूड किती आहे. तरी राजाई माता नम्र असायच्या. राजाई मातेनं रखमाईकडे तक्रार करावी. त्यांनी म्हणावं, आहाय रखमाबाई, सांगा त्या विठ्ठला विठ्ठला, वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी वेडा झाला नामा, वेडा झाला नामा तुम्हा पायी. रखमाबाई 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 रखमाबाई, आहे रखमाबाई 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 रखमाबाई, आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला विठ्ठला, वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी वेडा झाला नामा तुम्हा पायी, वेडा झाला नामा तुम्हा पायी, वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी वेडा झाला नामा तुम्हा पायी. आधी होती सावकारी, आजी आलो भिक्षेवरी, आधी होती सावकारी, आजी आलो भिक्षेवरी भिक्षेवरी, आधी होती सावकारी, आजी आलो भिक्षेवरी, आहे रखमाबाई 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 रखमाबाई, आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला विठ्ठला, वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी वेडा झाला नामा तुम्हा पायी, वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी वेडा झाला नामा तुम्हा पायी, वेडा झाला नामा जा. हा मी कळलं तर म्हटलं, शेजारच्यानं वाजवली म्हणून नाही, कळलं तर. आणि कळलं तर कौतुक करायला मागे पुढे बघत जाऊ नका. या पखावाजावर थाप पडण्यासाठी पूर्वजांची पुण्याई, माऊलींचा आशीर्वाद, जगाच्या बापाची कृपा आणि यांची साधना लागते. तेव्हा हे एवढं गोड वाजलं जातं, यांचं आयुष्य जातं तेव्हा ते गोड गायलं जातं. हां पण काय झालंय, महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करावं हे सगळ्यात मोठं कौतुकच आहे. आता कोणीच कोणाला शहाणं म्हणायला तयार, जरा अवघडच आहे. हरकत नाही, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. लोकांनी नाही केलं तरी चालतंय की, जगे अवज्ञाची करावी, संबंधे सोयेची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहू. माऊली म्हणले मला लय आवडतं, सख्या सोयऱ्यांनी कामापुरता वापर करावा, लोकांनी नावं ठेवावं, समाजाने पाय खेचावे, म्हणजे कळतंय देवाशिवाय आपलं कोणी. त्याच्यामुळं लोकांनी त्रास द्यावा आणि देवाच्या बापानं स्वीकारावं असं आयुष्य असावं. यांना काय म्हणायचं म्हणू द्या.
अवज्ञा, लोकांनी त्रासच द्यावा, लोकांनी अपमानच करावा, त्यालाच वैष्णव म्हणावा. मजा आहे. यांनी करावा मत्स्य कुर्मादिक ज्यांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. यांनी अपमान करावा आणि जगाच्या बापानं महिमा गावा. महाराज ज्ञानोबराय म्हणतात, सूर्याला ग्रहण असेल, चंद्राला डाग असेल, ज्याला ग्रहण नाही डाग नाही असा परिपूर्ण माझा वैष्णव आहे, ज्याच्या तेजाने ब्रह्मांड तेजोमय होतं. हे सामर्थ्य माळकऱ्यात. म्हणून माळकरी व्हा. हा, आणि माळकऱ्यात 7 गोष्टी चालत नाही, एक सांगितली, 6 बाकी आहेत. लक्षात आहे ना? फिरत जा पण येत जा. अशी एसटी चहा पाण्याला थांबत असते, गाव येऊस तर सोडायची नसते. हे की तिकीट आपण लांबचं काढलंय, हो की नाही? बोला. पहिलं मांसाहार, आता दुसरं मदिरा. मदिरा तोंडानं नाही कळलं तर ऍक्शन न कळेल. 90 सॉरी, पण तसा शब्द आहे तसा महाराज. तर काय करायचं, अवघड आहे नाही का? आणि मला नवल या गोष्टीचं वाटतं, ही माणसं आम्हाला नावं, म्हणजे आता पुढच्या पिढीला नावं ठेवतात. आजकालची मुलं वाया गेली, आजकाल काय जमाना आहे का, तरुण वाया गेले. अरे कसं काय? म्हातारी माणसं नुसती म्हणतात पोरं वाया गेली. आणि का गेली? बिडी फुकून यांची तोंड आत गेली म्हणून ही पोरं वाया गेली. यांनी बघितलं ना यांना वागताना. आता हे मारुतीच्या वाट्यावर बसून पत्ते खेळतात, भिंगाच्या चष्म्यातनं राणी शोधतात. आम्ही कसं न्याय घ्यायचा यांच्याकडनं? अवघड नाही का? माय पुरुषांचं मरू द्या, काही काही घरातल्या बायकाच खतरनाक आहेत. काही काही घरातली बाईच म्हणती रविवार आहे आज, आणा ना. पिंट्याला आवडतंय, मी चांगलं करते हो ग. नसतं ग माय. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. बाई जी ताकद आहे दादा. हा, तो का म्हणे पतिव्रता तिची बाई जर सामर्थ्याने धर्माला टिकून राहिली ना, तिच्या घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहत नाही. सामर्थ्य एका बाईच्या मनगटात असतं. लय ताकद आहे ग तुमच्यात, लय गोड आहेत तुम्ही, लय. कीर्तनाला बाया तुम्ही तर लय गोड आहेत, गाई शपथ तुम्ही लय गोड आहेत. तुमचं तोंड सोडलं ना, बाकी तुम्ही लय गोड आहेत ग. तेवढा एक, तुम्ही लय खुश होऊ नका, तेवढा एकच फॉल्ट आहे आमच्यात, बाकी आम्ही चांगले. हा, तुम्ही लय गुणाचे नाही. आम्ही बोलतो त्याचं कारणच तुम्ही आहे. तुम्हाला काही लागत नाही रे दादा बायकांना. पैसा अडका कमी द्या, सोनं नाणं कमी द्या, पण जो पुरुष आपल्या बायकोला सन्मानानं वागवतो, ती बाई त्याच्या घराला सामर्थ्याने वृद्धिंगतेलाच नेते. ही ताकद तिच्याही मनगटात असते. वाजवा टाळ्या, हे खरंय वाजवीचा. कधीतरी आम्हालाही चांगलं म्हणत जा रे, टोचत नाही आम्हाला चांगलं म्हटलेलं. बाईचं काहीच खपत नाही रे, बाईचं सगळं झोंबतं. कीर्तन जाऊ द्या, हे लांबल आता, कळलं त्यालाच कळलं महाराज. कधी पण म्हणत जा रे. मला वाईट काय माहिती, शांत कीर्तन केलं तरी म्हणतात नेवळाट होतो, काही कळा नव्हती, उभं राहिलं गेलो. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं तरी म्हणतात येत काही नव्हतं, नाचू नाचू जिरवलं. कसं करू? जगू की मारू? जगूच देत नाही बाबा तुम्ही. फेटा बांधला तरी प्रॉब्लेम आहे तुम्हाला, साडी नेसली तरी प्रॉब्लेम आहे तुम्हाला. कसं आहे दादा, एक लक्षात ठेवा, कीर्तनकारामुळे कीर्तन कधी मोठं होत नाही. कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. ताकद व्यासपीठात असते, माणसात नाही. आणि म्हणाल तर इथे जर तुम्ही व्यक्ती बघून कीर्तन ऐकत असाल तर ते पदराशी पडणार नाही. स्त्री पुरुष हा भेदभाव असू दे की जरा बाजूला. होय, कधी कधी मला वाटतं आपल्यापेक्षा रावण बरा होता. बिचाऱ्याला मर्यादा तरी कळायची. होय, स्त्रीचा सन्मान तरी कळायचा. मंदोदरी रावणाची पत्नी विचारते रावणाला, स्वामी सीतामाईसारखी देखणी स्त्री ताब्यात आहे तुमच्या, कधी उपभोगाचा विचार नाही आला का? छे ग, का हो, तुमची वासना माहित नाही का मला? हजारो बायका केल्या तुम्ही, महालात आणून ठेवल्यात. सीतामाईसारखी सुंदर स्त्री बघून मन नाही भाळलं तरी रोखलं ग. घाबरताना रामाला, अगं बाई घाबरत असतो रामाला, सीतामाईचं अपहरणच केलं नसतं. माझ्या बहिणीचा अपमान त्याचा बदला, मी रामापेक्षा श्रेष्ठ याची सिद्धता जगाला दाखवण्यासाठी मी सीतामाईचं अपहरण केलं. पण मती थाऱ्यावर आहे माझी, भान आहे मला, मर्यादा कळतंय मला. सीतामाईच्या दारात जेव्हा उभा होतो तेव्हा भिक्षुकाचं रूप होतं. भिक्षाम देगम माई म्हटलं होतं त्या बाईला. अगं ज्या बाईला आई म्हटलो त्यांच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार रावलत तर रावणाची नाही की ग. त्यालाही कळतं, ज्याला आई म्हटलं त्याला आईच मानावं आणि ज्याला ताई म्हटलं त्याला ताईच मानावं. होय, आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. नजरेची गॅरंटी कोणीच देऊ शकत या कलियुगात. तिसरी गोष्ट जी बंधन आहे धर्मात, त्याचं कारण परस्त्री गमन. 2 सांगितल्या, मांसाहार मदिरा, 3रं परस्त्री गमन, 4थं वेश्यागमन, 5वं जुगार, 6वं शिकार, 7वं चोरी. या 7 गोष्टी घोर नरकात नेतात. देवा काय करावं सांग बरं. मग एक काम करूयात, हे सगळ्याच कर्मापासून बाजूला जाऊया. राम वेळोवेळ आम्ही गाऊ ओवीये, दळिता कांडिता जीविता गबाई. ही व्यथा नकोच आम्हाला.
आम्ही जरा जागे होतो, आम्ही जरा डोळे उघडतो, आम्ही स्वीकारतो आमच्यासाठी देव माझा मी देवाचा हीच माझी, आम्ही बंधनात अडकतच नाही आमच्यासाठी. उठाचा के भारी आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवी माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. उठाचा के भारी आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवी माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. उठाचा जगजोगी जागे जाग बोलती हरिवत, जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती. उठाती के माय बाप कैसी लागेगी झोप, उठाती के माय बाप कैसी लागेगी झोप. उजल जावडिया यवडी चुकवाटी खेपर, उजल जावडिया यवडी चुकवाटी खेपर, उजल जावडिया यवडी चुकवाटी. आता जागा आता जागा आता जागा आता जागा आता जागा रे भाजी जागा, आता जागा रे भाजी जग 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 पर्याय एकच आहे, जागायचं ना. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणा म्हणायच्या आधी म्हणत जा, मला टाळी 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 मारवा. वासुदेव 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 म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. विनवित तुम्हा करे सोडोनी, विनवित तुम्हा तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, आठवा मधुसूदना. नरते दुर्लभ जाना, नरते दुर्लभ जाना, जाना. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, 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 वासुदेव 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 म्हणा रे तुम्ही, वासुदेव म्हणा, वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव
वासुदेव वासुदेव म्हणणारी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणणारी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव म्हणा म्हणत जा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा म्हण माझे केशवा का वाणा घे तुझं नाव घेतलं आणि सगळ्या व्याप्तीतनं आम्हाला हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी एका क्षणात सगळ्यातनं मुक्तता झाली वजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम मनोच गर्भ मोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागरम नमामि कृष्ण नागर वजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंद नंदनम काय नाही हरिमुखे म्हणा सगळ्याचा अर्थ एवढाच होता माऊली चहुवेदी जाण साही शास्त्री कारण अठराही पुराण हरीसीच गाती देवा तुझं नाव घेतलं आणि सगळ्या व्याधीतनं मुक्तता झाली प्रत्येक संकटातनं सोडवणूक झाली आता विषय असा झाला देवा नामा म्हणे केशवराजा केला नियम चालवी माझा मी बोलतोय आणि तू करतोय आम्ही फक्त जगतोय पण आमचं चांगलं वाईट सगळं तुझ्याच हातून घडतंय तुकोबराय म्हटले अवतार संतांचा तू आम्ही नामस्वरूपी अभंगाचं प्रथम लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे बाहुली जय शक्त अर्थ कळलाय तुम्हाला पूर्ण अनुषंग लक्षात आलाय तुमच्या लक्षात ठेवा मी नामस्वरूपी आहे तू करतोयस मी ते सांगितलं तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत सका कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता तणी वेगळाची कृपा संतांची ज्ञानोबराय म्हणतात तैसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते बाळपणीच भगवंताने सर्वज्ञान कृपांकित करावं वरावं तेव्हा कुठे आम्हाला परमार्थ कळतोय अगदी असंच आहे आम्ही करावं नामस्वरूपी राहावं आणि जगाच्या बापाने सांभाळावं संतांनी अवतार
आमच्यासाठी मनुष्य रूपी घ्यावा, पण अवतार तो विठ्ठलाचा. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत मनोविधिला माझा. अवती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. नामच महाविष्णूचा अवतार सखा माझा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. मग अखंडितपणे असं असल्यामुळे आम्ही नामस्वरूपी आहोत, तेव्हा सांभाळणारी ती माय माऊली आमची संत आहे, जिला आमचं हित कळतंय आणि आमचं हित तिलाच कळतं, ही जाणीव आम्हाला असावी. आईशिवाय दुसरं कोणी नाही. दुसरं चरण फक्त उदाहरण आहे. आईच का करी लाभाविन, हे व्यक्तिमत्व असं आहे जे निस्वार्थी प्रेम करतंय. आईशी कळवळ्याची खरंच बरं, आईसारखं प्रेमळ व्यक्तिमत्व नाही. मग आम्ही काय केलं, ज्ञानोबारांना आई म्हणावं आणि ज्ञानोबारांनी आई इतकं प्रेमळ पद्धतीनं सांभाळावं. आम्ही फक्त ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक ठेवलंय, माऊलींनी इतकं मोठं केलंय. आज पात्रता नसताना लोक आमच्या चरणावर मस्तक ठेवतायत. अजून किती आईनं द्यावं याचा विचार आम्ही कधी केला. ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय.
न पाहे याती कुळाचा विचार. अशी कोण आहे सांगा? 16.5 वर्षाच्या कान्होपात्रा वेश्येची पोरगी ज्ञानोबारायांच्या चरणावर मस्तक ठेवतीये. ज्ञानोबारायांनी पंढरीच्या गाभाऱ्यात समाधीचा अधिकार दिलाय. कोण करत? कीर्तन नामदेवरायांचं ज्ञानोबाराय टाळ घेऊन उभा कीर्तन ऐकायला कान्होपात्रा. शेजार पाजारची माणसं म्हणली नाचणारीची जात कीर्तन ऐकायला बसली. आता ही न कीर्तन ऐकायची ना आम्ही काय करायचं? लोकच हो, पहिलीची नाताची सारखीच. अनंत वाचाळ बरोळती त्या कैसेनी गोपाळ. लोक जैसा ओक धरिता धरवेन. लोकाचं काय हो, गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई ग याने बरी केली. अरे मग कसं करू? करू नको म्हणून सांग लग्न. समाजाचं ऐकून चालत नाही. दुनिया में सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. लोकांचं अवघड आहे बायकांनो, आपलं तर लय अवघड आहे. आपण 4 माणसात मोठ्यानं हसलं तरी म्हणतात बाईच्या जातीनं एवढ्या मोठ्यानं हसावं का. आता आलं आपलं जरा अवघडच आहे. आता यांना कोणी सांगावं? ताकद फार आहे पण आपल्याला बी जाणीव नाही हो. आपली किंमत आपणही करत नाही. माय स्वतःची किंमत करायला शिका बरं. लय उपास तापास करत जाऊ नका. हाडाची काढ झाली तुमच्या, माझ्याकडे बघू नका. माझी कीर्तनानं झालेत, मी खाते जीवाला, चांगलं खाते मी, लागत नाही फक्त. काही काही बायका मला तोंडावर म्हणतात टीव्हीत लय चांगली दिसती, समोर लय किरकोळ आहे. आता कसं करायचं? टीव्हीचं काहीच खरं नसतं बरं. तुम्ही एवढी वर्ष संतूर साबण वापरता, खरं सांगा संतूर साबण से उमर का पता नाही चलता, असं काही होतंय का? खरं आहे ते खरं आहे, खोटं आहे ते खोटं आहे. तो ज्ञानोबराय म्हणतात ना काळे गोरे पण धुतले फिटवणी, असं काही होतंय का? काळा माणूस किती धुतला तरी तो काही गोरा नाही, आणि गोरा कोळशात नेला म्हणून तो काही काळा नाही. असं आहे, जे खरं आहे ते खरं आहे, जे खोटं आहे ते खोटं आहे. परवा दिवशी मीन बाबा पण फार हसलो. बाबा म्हणजे माझे वडील. आयुष्य त्यांचं परमार्थात गेलं, आणि मी एवढं तोंड वर करून हे व्यसना वगैरे विषयी जे बोलू शकते ना त्याचं कारण माझे वडील आहेत. माझा बाप सुपारी खात नाही, सुपारीचं व्यसन नाही माझ्या वडिलांना. आयुष्य परमार्थात गेलंय. माझ्या आजोबाचं आयुष्य पखावाजात गेलंय, माझ्या पंजोबाचं आयुष्य पखावाजात गेलंय. माझे वडील पेटी वाजवत होते, वाजवतायत, आणि आयुष्य त्यांचं भजनातच जात आहे. लक्षात ठेवा, आम्ही काहीच केलं नाहीये. आई वडिलांचा परमार्थ आहे जो आमच्या कामी आलाय. धन्य माता पिता. आम्ही काहीच नाही केलं, खरंच काहीच. आमची पात्रताच काही नाही आहे. हां, पण आमचे आईबाप प्रबळ आहेत. मला कौतुक वाटतं माझ्या आईचं. अजूनही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का, तर तेवढ्यात एक आंघोळ झाली पाहिजे. आणि लॉजिकल असतात बायका, आणि यांच्यामुळे तर संसार टिकून राहतो. कोणी फोन करो न करो, आता तुम्ही काय येईपर्यंत कराल होय सुरेश दादा? गेल्यावर कोण करतंय? गेली का मेली का झाली कशी मरे, तसंच काम मरे ना तिकडे, हो की नाही? येईपर्यंत करतात. पण आई असते ना ती झोपेपर्यंत करते. कधी कधी असं होतं, चिडचिड होते आपल्या सगळ्यांचीच. आपण काहीतरी असतो कामात, बाहेर असतो कुठेतरी, आई हक्काची जागा असते. ती प्रेमानं फोन करते ना आपण, अगं काय गं तुझं सारखं, थांब की जरा. पुन्हा जाणवतं जेव्हा आई नसेल त्यावेळेस काय अवस्था असेल. 4 दिवस आई जर गावाला गेली, आता आम्ही सगळेच मध्ये काशीला गेलो होतो. 5-6 दिवस आई घरी नव्हती. आई ट्रेनने गेली होती, आम्ही फ्लाईटने गेल्यामुळे आम्ही उशिरा गेलो होतो, आणि आम्ही लवकर आलो होतो. घरी आले, सगळी अस्तव्यस्त रूम होती माझी. आई असताना सगळं जागच्या जाग्यावर, कपडे जाग्यावर, सगळ्या गोष्टी. मी अनुभव सांगतेय फक्त. मी सहज विचार केला, जाणवतही नाही किती करते. एक गोष्टीसाठी इतकं नडतं माझं, पण ती एकही गोष्ट मला कमी पडू देत. लेक येणार आहे, मग तिच्या आवडीचा स्वयंपाक, बाहेर तिची जेवणाचे हाल होत असतील, काही सगळे चांगले देत, आवडतंय नाही आवडतंय. येणार म्हटलं की दरवाजाला कडी नाही का, मग तिला बाहेर येऊन ताटकळत बसायला नको. तिने हाक दिली की मी लगेच यायला पाहिजे. म्हणून ज्या दिवशी येणार आहे त्या दिवशी रात्रभर आईच्या डोळ्याला डोळा नाही. 4 वेळा तरी फोन, कुठपर्यंत आली नाहीस अजून? अगं येणार होतीस ना, कशी काही नाही आलीस? कधीतरी जाणवतं. माहेरी येताना 1 पिशवी घेऊन येता तुम्ही, सासरी जाताना 4 तरी घेऊन जातात. बाकीच्या 3 मध्ये वस्तू
तुमच्या आईची माया स्वरूपानं घेऊन जाता इतकं सामर्थ्य तुमच्या आई खूप मोठं आणि शुद्ध अंतकरण असतं त्या आई. आज 6 पोरी आहेत या राधाबाईंना. आई किती करते ना हे अनुभवलेल्या लेकी आहात तुम्ही. भावाचं वैभव हा आनंद एकीकडे, पण त्या वैभवात आईची उणीव हे दुःख एकीकडे. घर मोठं किंवा छोटं हे मान्यता देत नाही. दारात वाट बघणारी आई ही मात्र सामर्थ्यवंत पुन्हा मिळत नाही. खूप ताकद असते तिच्या. सलील कुलकर्णी आपल्याकडे कवी आहेत मराठीत. ते एक गोड कविता म्हणतात. ते म्हणतात जेव्हा बाई घरात नसते ना मग ती आई बहीण सगळीच. नसतेस खरी तू जेव्हा जीव तुटका होतो. बंधाचे विरती थाके संसार फाटका होतो. एक शब्द रचना आहे. नभ फाटून वीज पडावी कल्लोळ तसा ओढवतो. ही थरा दिशाहीन होते आणि चंद्र पोर का होतो. नसतेस खरी तू जेव्हा जीव तुटका होतो. बंधाचे विरती धागे संसार फाटका होतो. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत प्रत्येक वेळेस आमचा एक शब्द असतो. मोठे झालोय आम्ही, कळतंय आम्हाला. प्रत्येक गोष्टीत सांगायची गरज नाहीये. बुद्धी आहे आम्हाला. आई गेल्यावर कळत ना. अजूनही झालो मोठा. गरज आहे. वयाने किती मोठे झालो तरी जोपर्यंत तुझ्या पदरेखाली येत नाही, तुझ्या छायेखाली येत नाही, तोपर्यंत जगाच्या दुःखातनं आमची मुक्तता होत नाही. गरज आहे ना. अजूनही झालो मोठा ना. स्वतंत्र अजूनही झालो. तुझ वाचून उमगून येते. तुझ वाचून जन्मच अडतो. तुझ वाचून उमगून येते. तुझ वाचून जन्मच अडतो. नसतेस खरी तू जेव्हा जीव तुटका होतो. तशी गरज काहीच नाहीये, पण बाहेरून आला की पहिल्यांदा आई डोळ्यांना दिसावीशी वाटते. काम काहीच नाहीये, पण तोंडातनं शब्द पहिल्यांदा आई हाच निघतो. कुठेच ग दिसू दे फक्त डोळ्याला. दिसली तरी सगळं दुःख निघून जात आहे क्षणात. बंधाचे विरती धागे संसार फाटका होतो. संसार फाटका होतो. संसार फाटका होतो. काहीच राहत. आणि ही सल आयुष्यभर चलते. ही उणीव आयुष्यभर जाणवते. कारण माहित आहे एकमेव तू आहेस. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. तरी लाभावी न प्रीती करी लाभावी न प्रीती. भाभी ना प्रीति
विठ्ठलासारखं माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु, असं प्रेम आहे. पोटी भारव आहे अखंडपणे. आता बघा, जे संकटात साथ देतात अशी माणसं फार कमी आहेत. मी म्हणतो नाहीच आहेत. आपण आयुष्य घाण टाकावं एखाद्यासाठी आणि त्याच्या बदल्यात त्यानं जीव लावावा ही अपेक्षाही न ठेवावं, त्यालाच प्रेम म्हणावं. आता काय झालंय, प्रत्येक ठिकाणी थोडीशी अपेक्षा आहेच. देवातही आपण देवाच्या दारात तरी कुठे निस्वार्थी जातोय. देवानं काहीतरी द्यावं म्हणून परमार्थ चाललाय आपला. देवाने खूप काही दिलंय म्हणून कृतज्ञता नाहीच आहे आपल्याकडे. परमार्थ त्याला म्हणावा जिथे कृतज्ञता आहे, नम्रता आहे. मग काय, कीर्तन नामदेवरायांचं बसलेल्या कान्होपात्रा उणीव भासवतायत. लक्षात आहे ना? लक्षात आहे का? लोक नावं ठेवतात. वाईट वाटलं त्यांना. माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवलं. ज्ञानदादा काय चूक आहे आमची? कुळ ठरवायचा अधिकार असता तर आम्हीही चांगल्या कुळात जन्माला आलो असतो. पण चूक नाही ना आमची. वेश्येच्या कुळात जन्माला आले, यात माझं काय? मी बिन बापाची मान्य, पण यात माझं काय? जर विठ्ठल सगळ्यांचाच मायबाप तर माझा नाही का? आणि जर तुम्ही संत तर तुम्ही अगदीकपणे पोहोचवणार नाहीत का? माऊलींनी सांगावं, मी पोहोचवतो पण दर्शन मात्र तुम्हालाच घ्यावं लागेल. ज्ञानोबारायांनी वचन घ्यावं, एकदा पंढरपुरात गेलं की माघारी मात्र दर्शनाशिवाय यायचं नाही. माऊलींना वचन द्यावं कान्होपात्रेंनी. पायात चाळ, गळ्यात विना, हातात चिपळ्या, पंढरीच्या गाभाऱ्यात कान्होपात्रा नाचतायत. याती कुळ माझे गेले, मी कोण कुठली काय काहीच लक्षात राहिलं नाही. हे या ज्ञानभक्ती सहज बघतो एक वटला मज, तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. तुझ्या दारी आलो आणि कळलं तू कोण आहेस. तू कोण आहेस कळल्यावर कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं मी नाहीच आहे. मी तुझ्यामुळे आहे. आणि हा अंश मला आनंदाचं कारण ठरवत गेला. अखंडितपणे तुझ्या दारात रमत गेलो. आता पहिलं पंढरपूर महाराष्ट्रात नाही, कर्नाटकात. कानडा राजा पंढरीचा, कानडा हा विठ्ठलू कर्नाटको. बिदरचा राजा दर्शनासाठी आला. इतकी सुंदर मुलगी, कारण कान्होपात्रा दिसायला एवढ्या सुंदर होत्या. सुकलेल्या कमळाला हात लावावा तर कमळ जाग्यावर फुलायचं. इतक्या सुंदर तेजोमय, 16.5 वर्षाच्या नेमक्या तरुण वयात आलेल्या, इतक्या गोड दिसत होत्या. बघणाऱ्यानं बघत राहावं, नजर चेहऱ्यावर थांबावी, इतक्या नाजूक आणि सुंदर होत्या. मग काय, बिदरच्या राजानं पाहिलं, कोणाची आहे अशी का नाचतीये? विचारपूस केल्यावर कळलं वेश्येची आहे. तिला म्हणावं, इथं नाचून काय मिळणार आहे, दरबारात ये, राणी बनवून ठेवतो. आता पंढरीच्या राजाच्या पलीकडं मी कोणाला ओळखत नाही, कान्होपात्रेनं उत्तर दिलं, जे अहंकाराला राजाच्या लागलं. वेश्येची असून एवढा मांस धरून आणतीला. सैनिक पाठीशी लागले. जेव्हा चाकांताने कान्होपात्रा पळतायत, मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार, माऊलींचं वचन आठवलं, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी बाप रखमा देवी वरू, विठ्ठलाचे भेटी आपुल्या संसाठी करोनी. तुम्ही फक्त भेटा, देव आपल्याला आपलं केल्याशिवाय राहात, तुम्ही भेटा. मग काय, तेवढ्या धावपळीत गर्दीतनं रस्ता काढत आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, गाभारा ओलांडला. आज पहिल्यांदा याची देही याची डोळा जगाचा मालक पाहिला. आता काही राहिलंच नाही. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले, माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया. जगाच्या बापाला मिठी मारली, सगळी व्याप्ती विसरून गेल्या. लोक ओढायला लागली. आता कळलं, फार काळ शरीरासहित देवाजवळ थांबता येणार नाही. मग काय, परमार्थ सिद्ध त्यांचा. एका क्षणात विठ्ठलाच्या चरणावर देह सोडला आणि भक्तीची सामर्थ्यता जगाला दाखवली. जगाच्या बापानं तेही सहन केलं. त्याचे सर्वस्वही राखलं जगाच्या बापाने. लोक म्हणली, मेली ती मेली, देवाच्या पायावर मेली, जाता जाता विठ्ठलाला अपवित्र करून गेली. मरायचं तर मंदिराच्या बाहेर मरायचं, बरी इथेच मेली. अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण तेव्हा धर्मपीठावर होते. याच तोंडाने मंत्र म्हणताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं. विचार करा, चरणावर जीव सोडायला किती भाग्य लागत असेल. याला गरज ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची आहे. जरा मन मोठं करा, रात्रभर थांबा, उद्या बघूया, धर्मपीठावर निर्णय घेऊयात. रात्रभर अनंत ब्राह्मण त्या सुंदर मृतदेहा शेजारी झोपले. मध्यरात्री जगाचा अनंत पांडुरंग परमात्मा अनंताच्या स्वप्नात आलो आणि सांगतो, अनंता, लेकीनं जीव सोडला की रे चरणावर, अजून काय सांगायचा परमार्थाचा अधिकार. आज्ञा आहे माझी, तिची समाधी पंढरीच्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. माझी लेक पंढरीतच नांदली पाहिजे. धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची, कारण भेटी झाली ज्ञानदेवांची म्हणून. या ज्ञानोबारायांची भेट झाली आणि ज्ञानोबारायांनी जसं विश्व आपलं
खर म्हणून जगाला उपदेश करावा, तशी कान्होपात्रेला बहीण म्हणून सामर्थ्यानं पंढरीच्या गाभाऱ्यात जागा द्यावी. हीच ती माय. पोटी भारवा हे त्याचे सर्वस्व ही सारे. ऐसी कळवळाची जाती करी लाभावी ना प्रीती. पोटी भारवा हे त्याचे सर्वस्व ही सारे. कळवळाची जाती करी लाभावी ना प्रीती. पोटी भारवा हे त्याचे सर्वस्व ही कान्होपात्रेंचं तारलत, गोरोबा काकांचं तारलत, नामदेवरायांचं तारलत, जनाई मुक्ताईंचं तारलत. अहो ज्ञानोबरायन सारखा निवृत्तीनाथांनी गुरु करून घ्यावं. सामर्थ्याने निवृत्तीनाथ गुरु झाले, मग ज्ञानोबराय तरले गेले. आम्हाला कळावं संतांचा महिमा. ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिधले माझ्या हाती. आमच्याही मस्तकावर कोणाची तरी कृपा व्हावी. मी म्हणतो कोणाची कशाला, तुम्हा संतांवरी सगळ्यांचं तारलत, मग आमचंही तारा. मग एक काम करा, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वारकरी वारी, तुम्ही फक्त नतमस्तक व्हा. कल्याणाचा अधिकार संत तुम्हाला देत आहेत. महाराज जिथं मुखात नाम असल्यावर नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी देखील ऐकिला. विश्वास ठेवा, इथे नामा म्हणे तया असावे कल्याण, जामुखी निदान पांडुरंग. फक्त भजन, दोन्ही हात वर करा. नाही नाही, तुम्ही असू द्या, माझं अवघड होईल. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम 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 जय सीताराम. राम 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 जय सीताराम. राम राम खाली कोणी घ्यायला सांगितले, मी तर नाही सांगितली. घेतले तर घेतले, तुम्ही कुठं ऐकायला आले. अर्धे आले दुखवटा काढायला, पुन्हा आपण मेल्यावर कुणी यायचं नाही म्हणून. अर्धे आले शब्द काढायला, आणि थोडे जे उरले ते आले टीव्हीत बघितली समक्ष बघायला. किती वेळा सांगावं, पंढरीच्या गाभाऱ्यात गेल्यावर देव प्रसिद्धी बघून दर्शन देत नाही, शुद्ध अंतकरण बघून दर्शन देतो. ते असू द्या, प्रसिद्धीचं काय होत राहणार आहे. हो, भजन महत्वाचं आहे. प्रेमाने हाताने टाळी, मुखाने ना. विठोप्पा रखुमाई हरी जय जय.
चिंतनाचा अट्टहास बहिर कुटुंबियाच्या माध्यमातून इथे आयोजित मनस्वी आभार कुटुंबाचं पांडुरंग परमात्मा दुःखातनं सावरण्याचं बळ त्यांना देव. माऊलींचोनी प्रार्थना. सुंदर टाळकरी गोड गायनाचार्य हरिभक्त परायण अविनाश महाराज हरिभक्त परायण, आदित्य महाराज हरिभक्त परायण, दत्ता महाराज आदित्य महाराज प्रत्येक वेळेस सेवेला असतात. तरी सुद्धा माझी बुद्धी भ्रष्ट आहे. तरी सुद्धा थोडस रोजच्या कीर्तनामुळे नाव कन्फ्यूज होतं, चुकू नये म्हणून. दत्ता महाराज आदित्य महाराज, भगवंताने इतका गोड आवाज दिलाय तुम्हा दोघांना, उच्च कंठ दिलाय, सरस्वती कंठस्थ आहे तुम्हाला. जगाच्या बापाची कृपा आहे, शतशा प्रणाम तुमच्या साधनेला या बहिणीचा. माऊली तुम्हाला असंच वृद्धिंगत करू ज्ञानोबारांच्या प्रार्थना करत आहे. खरंच तुमच्यामुळे कीर्तन गोड होतं हे आम्ही ठामपणे सांगू. आणि लक्षात ठेवा, कीर्तनकारापेक्षा कधीही हे कलाकार मंडळी उच्च स्तरावर आणि श्रेष्ठ असतात, कारण यांची साधना आमच्यापेक्षा मोठी असते. चरणावर साष्टांग दंडवत शतशः प्रणाम. त्याचबरोबर ताई असतील, त्यांचे मनस्वी आभार. अगदी गोड आवाज आहे. माझ्यासोबत आलेली अंजली असेल, ती गोड कीर्तन करते, तिचे मनस्वी आभार. आणि सर्व पंचक्रोशीतील, तालुक्यातील, जिल्ह्यातील टाळकरी, तुम्ही संप्रदाय टिकवला म्हणून आमच्या पिढीपर्यंत तो पोहोचला. तुमच्या या सामर्थ्याला शतशः प्रणाम. या लेकीचा, या बहिणीचा चरणावर साष्टांग दंडवत तुम्हा सगळ्या वारकऱ्यांच्या. शतशः प्रणाम तुम्हा सगळ्यांच्या चरणावर. तुम्ही संप्रदाय अगतिकपणे करता म्हणून आम्हाला संप्रदाय सांगता तरी येतो की याला संप्रदाय म्हणतात दादा. त्यामुळे चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. त्याचबरोबर अगदी गोड सुंदर पेटी महाराजांनी वाजवली. पेटी कीर्तनात जाणवत नाही, पण त्यांची जाणवते, हेच त्यांचं वैभव आहे. चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. शतशः प्रणाम. त्याचबरोबर कीर्तनकार महाराज इथे उपस्थित आहेत. चरणावर साष्टांग दंडवत. माझ्यापेक्षा ज्ञानाने, अधिकाराने, वयाने वृद्धिंगत असणारं व्यक्तिमत्व, पण लेकीच्या कीर्तनाला मांडी घालून बसावं एवढ्या अगतिकपणे बसलात. शतशः प्रणाम तुमच्या चरणावर. तुमच्या या मोठेपणाला माझा साष्टांग दंडवत आहे. त्याचबरोबर ज्यांच्यामुळे सेवा माझ्याकडे आली असे आमचे गुरुवर्य दासोपंत स्वामी, आणि त्यांच्या माध्यमातून सुरेश दादांच्या माध्यमातून आयोजन माझ्याकडे आलं. दादांचे देखील मनस्वी आभार. त्याचबरोबर ज्यांच्यामुळं हे कीर्तन तालमय आणि नाद स्वरूप झालं, असे दोनही